नमस्कार मित्रांनो, चला म्हणलं आपल्या भावान बहिणीला एक व्हिडिओ बनवून टाकावा दाजीचा। आणि आता आपण कुठं जाणार आहेत बघा, तुम्हाला दाखवतो कुठं जाणार आहेत आपण त्या पलीकडच्या डोंगरावर जाणार आहेत सध्याच्याला। आज नवरात्री चालू असल्यामुळं 5वी माळ आहे बघा आज, आणि 5व्या माळेची तिथं वर नवलाई देवी आमच्या डोंगराव शेजारीच, तिथं आज जत्रा असती, देवाची गाणी असतात। आणि आज आपण तिथं जाणार आहेत। तिथं केळ बी आले असते ही काय बरं का पुन्हा। हा केळ येताना बघू काय काय खायला या, तुमच्या दाजीने आणलंय तिथे आपण केळ आणले। शिवानी अपूर्वा पिलू तुम्हाला खायची का? एक तुला राहू दे, मला नको तुला। आणि हो का अपूर्वाच परत शिवण्या आणि पिलूचा मेकअप चाललाय, त्यांना घेऊन जाणार आहे। तुमची पूनम जायचं काही येणार नाही म्हणते मी, पाया पडाय, कारण एवढे जण काय गाडीवर जाणार नाहीत। खा 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 खा। आणि आपला सफर आपण आता तिकडे चाललो, कस काय सफर रे आपण दाखवणार तुम्हाला तिकडे जातानी सगळं डोंगर फिंगर। आता आभाळ बी गरजतय, गाडगाड करतय, पण तसं काय वातावरण नाही दिसत येईन म्हणून। आता तिकडं भरपूर देवापाशी देवीपाशी तिथं गर्दी झालेली आहे, आपण जाणार आहे तिकडं। उरकलं का पूर्ण? लका 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 हा नकली गजर नका राहू द्या, बर लाव 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 लावायची। केळ होई बर, खाणी येताना आणतो मग परत तिकडून एखादा डझन। राहू दे तुम्ही मला नको गया मम्मी, काल खाल्लंय मला नको, मी खाल्लं मी पण काय खाल्लंय शिवाण्याचा नाटापटा चाललाय काही ना बाबा, मधून भाग पडलाय आणि मला म्हणती फुल पाखरू लाव। असं फुल पाखरू छान किती दिसते, या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते। अजून तिकडे जाऊन तर लय एन्जॉय आहे, डोंगराव जाऊन तिकडे मग फिरायचं वर जाऊन वर। हा लय मजा येते, मज्जा गेलती की एकदा शाळेत तिकडे होई। हा मे बी अजून 7व्या माळेला बी इकडे आहे बरं का देवीची, परत कोंगजाई देवी म्हणून तिकडे बी जाणार। तो डोंगर तर लय उंच आहे, त्याच्यावर रस्ता केलाय ना। हा रस्ता केलेला आहे वर जायला, वर रस्ता जातो का नवलाईच्या पायथ्याला गाडी लावा लागेल, पाय पाय जावं लागेल वर। इकडं जायचंय का? इकडे इकडे खाली हा तिकडे माग नव्हतं का आपण ती ह्या नाही गेलो काय कडे कोथमीर आणि शापूची भाजी आणाय गेलो बघ तिकडे आपण, तिकडे जाणार आहेत आपण। थोडा फॅन इकडे, एवढं आबाळ गडगाड धाडधाड करतोय बाहेर, तरी बी बाई दान करले। शिवण्या बघू इकडं, लका 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 चांगलं बारे नटली लका, ती काय लावते रे बाबा? भावांना बहिणींना आज किती माळ आहे बरं? आता आमच्या इकडे तर ह्या देवीची यात्रा आहे ना, 5व्या माळाला भरती, तर आता इकडं 5वी माळ म्हणूनच चालली यात्रा। तर आज किती माळ आहे तुमच्या इकडं सांगा बरं? हा मी तर म्हणतोय आज 4थीच माळ आहे काय नु? उद्या जायचं ठरलेलं आमचं, पण आज मी बघितलं सारी गर्दी झाली, लोक चालले देवाच्या पाया पडाय। काय लोक म्हणले आज 5वी माळ आहे आमची झालची, मग चला म्हणलं जाऊन तर बघू। 5व्या माळ्याला इकडं आपल्या समोरचा डोंगर आहे, तिथल्या देवीची यात्रा असते, आणि 7व्या माळ्याला डोंगरावरली देवी त्या देवीची यात्रा असते। समोरची देवी आहे ना, जत्रा आहे ना, ती देवीचं नवलाई
नवलाई देवी असं नाव आहे. आणि जी डोंगरावरली देवी आहे ना ती देवी कोंगजाई देवी असं नाव आहे. तर तुमचं दाजी तर दाखवणारच आहे तर तुम्हाला. देवीचं ती छान ओळखलं का? तुझं मास्क कुठं आहे बाबा? माझं आहे ना पुढे ठेवलंय माझं मास्क. इकडे आहे वाटतं. आणि बऱ्याच भावा बहिणींचे कमेंट आहेत की घराचं काम चालू नाही केलं अजून, भाजीपाला नाही चालू केला. मित्रांनो तुम्हाला सगळं दाखवणार आहेत, पण थांबा जरा. कसं आहे गडबड करून जमत नाही. काय म्हणतात का नाही काय दमानी खायचं लय घाई गडबडीत खाऊन जमत नाही. आता बऱ्याच भावांचे बहिणीचे कमेंट आहेत दाजी घरी आहेत, पण काय आहे त्याला काहीतरी कारण आहे. आपण भाजीपाल्याचा बिझनेस चालू करणारच आहेत परत, पण काहीतरी अडचण असल्यामुळे मी घरी थांबलोय ना. आता गाड्या माणसाला घरी बसून काय, आता मी जवळजवळ पहिल्यापासून कष्टच करीत आलोय मित्रांनो. आम्हाला 6 वर्ष काम केलंय आणि काम करण्या माणसाला जर घरी बसून म्हणल्यानंतर नाही जुळत. हो आता तुम्हाला सांगतो मी इतके दिवस झाला घरी, तर मला तर अजिबात घरी असं बसून म्हणलं आपल्याला जमत नाही. कारण 24 तास कामाची गरज आहे आपल्याला करायची. आणि काम केल्याशिवाय तर पर्याय बी नाही त्याच्यामुळे. पण कसं असतं काय अडचणी असतात. वा 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 एकच नंबर. टकाटक मध्ये झाली शिवण्यात. बघू फोटो घे त्याचा. बर 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 आता बरोबर भाषेस नाही बाहेर घ्यायचं बाहेर. बाहेर लय आणि डोंगरावर लय भारी. हा तिकडे बी फोटो काढणार आपण. आपलं मास बघा बरं कुठे तो कोक इथं वर आहे माझ तो ह्याच्यात ठेवलेलं. हा शिवण्याला चावी कुठे गाडी घ्या. ओढणी घेतली तुम्ही. अरे पण ते देवीला नारळ फेळ घ्या ना तिथं. तो का ते नारळ घ्या उदबत्ती आहे का नारळ घ्यायचं दुकानात तिथं असते की दुकानात. आता गावात का जायची आहे की आपल्याकडे नारळ इथं. वाटी भरणाचं नारळ. पण देवीला चालतो की आता ते देवीलाच व्हायचं आहे. नाही बाबा बरं घ्या चला. आता ते दिसतं खराब होतं ना. पण आता दुकानं उघडे आहेत का नाहीत काय माहिती नेमकी. असते ना की मग तिथं पुढं नारळ होईल आणि नसलं नारळ मग तिथं मग काय करायचं. बरं आपलं उदबत्तीन ती घ्या काढायची पिठीन ती घ्या. चला साखर घ्या. उदबत्ती नाही साखर आहे आणि काळीची पिठी आहे. उदबत्ती वापरत नाही आपण. बरं गावात जाऊन आपण उदबत्ती आणू चला. बरं चालेल. हम्म. नारळ तिथं आहेत का नाहीत काय माहिती. तिथं देवी पशी असतील की कायला नारळ. मग आता नसलं तर मग तसंच पाया पडावं लागेल ना. हा देवापाशी गेल्यावर फोटो काढायचा. बर 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 फोटो काढायचा. अयो ब्रेसलेट लयच भारी घातलंय बा शिवण्याने तर. झालं पिलोनी काय घेतलं. काळीची पिठी घेतली. एक घे काढायची पिठी आणि आपलं ही ना पैसे. पैसे किती रुपये. नारळाला किती पैसे रे. 20 रुपये 50 रुपये 50 रुपये घे. तिथं जर काय आलं खायला तर पेढ फिड पुढं काय. देवाला प्रसाद उदबत्ती. हा देवाला वायाला पेढ फिड घ्यावं लागते उलसक आहे का नाही शिवण्य. पिशवी एखादी बारीकशी पिशवी रे. आपण दिग बघा पिशवी. त्यात काय घेतले साखर का. चला मग आता आपण निघणार आहेत बाहेर येत जत्राला. यात्रा ना. पावसा पाण्याच्या पूर. बर 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 यात्रा पण म्हणते. पावसा पाण्याचं जपून जातो. चिकूल शेवदाण चिखुल चवंदान बघावं लागेल. गाडी कुणी कोणी जाती बघावं लागेल.
हा पाणी सारा आला असं जिकडं तिकडं सारा डोंगरचं का डोंगरात आहे, डोंगरात जायचं, डोंगरावर म्हणल्यावर आता गाडी पैशाला लावा लागेल. साखरेचं कुठे आहे ग? साखर जवळ तो त्या अलीकडच्या डब्यात तिथं तो त्या ह्याच्यात साखर ठेवलेली हो तिथं खाली द्यायची. घेऊ का ग मम्मी ही पिशवी? हा हा, एक बारकी पिशवी घ्या आपल्याला. त्याच्यात असतील की पिशव्या, त्याच्यात झंप राहायची बायांची. हाय का मग त्या ह्या डब्यात इकडची साखर. साखर तिथं मग बरं घ्या साखर. आपण पीठ बी थोडं असलं पीठ तर घ्यावं लागते, नसलं तर मग काय आहे का नाही. नसले पेड्यावाला आला तर मग साखर आपल्याला. असा लय मोठा असा असा आवारा भुयार आहे भुयार. भुयार रे भुयार. आणि भुयारात देवी आहे तिथं खाली. खाली उतरून पाया पडा जावं लागतं. लय भारी विहिरी सारखं. हा आणि त्या मंदिरापासून त्या डोंगरातून डायरेक्ट खालून असं भुयार डायरेक्ट ह्या डोंगराव आतून भुयार. आणि ती भुयार बी होतं पण आता काय इकडचं तोंड बुजून टाकलं ना ते भुयाराचं पुन्हा. इकडचं इथं अहो मीच नवीन लग्न झालं तवा गेली होती. नाही इकडचं बोयार आहे ना पुन्हा ती बुजून टाकलेलं आहे त्यात. काय नाही आणि इकडचं बोयार ती आहे तोंड दिसतं इकडचं. पण कसं आहे आतमध्ये जायची कोणाची ताकद नाही. अहो भावांना बहिणींना नवीनला तुमच्या पुनम ताईचं तवा गेली होती. अक्षरशः दुखणं आलं होतं. दुखणं डोंगर चढून हातापायाचं गोळ वर आलं. त्याच्यामुळेच आता जात नाही मी तिकडं डोंगरावर. एवढी बस ना साखर. हा बस झाली बस झाली. चला पैसे घे 50 रुपये आपल्याला. 50 रुपये का? हा चला मित्रांनो मग आपण आता तिकडे गेलो तुम्हाला परत दाखवणार आहेत. बाय बाय घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय. बाय बाय.